नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकच्या पेजला फॉलो करून घ्या. आणि यूट्यूबवर जर पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सध्या जो काही विषय चालू आहे तो म्हणजे उपराष्ट्रपती कोण होणार. जे काही संसदेच्या पावसाळ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे काही उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड यांनी जे काही उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली. प्रकृती अस्वस्थाच्या कारणावरून राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून तशी अधिसूचनाही गृहमंत्रालयाने जारी केलेली आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे धनखड यांच्या राजीनाम्याने राज्यसभेचे अध्यक्षपद ही सध्या रिक्त झाले आहे. धनखड यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. त्यांची चर्चा येत्या काळात होणारच आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता देशाचा उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड होणार आहे. यातील पहिल्या प्रश्नाचे म्हणजे राजीनामा का दिला याचे उत्तर फक्त धनखड साहेबच देऊ शकतात. मात्र राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जे मौन धरलं त्यामुळे देशाला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता वाटत नाही. धनखड यांची प्रकृती ठीक नव्हती हे गेल्या काही महिन्यातील घटनाक्रमांकावरून दिसून आले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात धनखड यांनी राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत म्हणजेच एम्स या मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मध्यंतरी काही दिवसापूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात ते अस्वस्थही झाले होते. 11 ऑगस्ट 2022 धनखड यांची देशाची 14वी उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्यामुळे उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ यावर्षी म्हणजे जे काही 10 ऑगस्टला पूर्ण होणार होता. 2 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे त्याची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. विशेष म्हणजे राजीनामा देण्याच्या 10-12 दिवसापूर्वी धनखड यांनी एका कार्यक्रमात बोलताना 2027 मध्ये योग्य वेळी मी निवृत्तीचा निर्णय घेईन असे म्हटले होते. परंतु त्यामुळे त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याच्या निर्णयाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळाच्या त्यांच्या राजीनाम्याबाबत वेगवेगळे कारणे दिली जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा संदर्भ दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधाच्या महाभियोग प्रस्तावाशीही जोडला जात आहे. उपराष्ट्रपती होण्याआधी जगदीप धनखड पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. धनखड हे मूळ भाजपाचे नाहीत. जनता दलातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. माजी उपपंतप्रधान जे काही चौधरी देवीलाल यांचे समर्थक म्हणून धनखड यांची सुरुवातीची ओळख होती. 1989 मध्ये राजस्थानच्या झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा होती. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. नंतर राजकीय घडामोडीत व्ही.पी. सिंग यांचे सरकार पडले आणि चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले. चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळातही धनखड यांना बोलवण्यात आले, पण काही राजकीय कारणांनी त्यांनी शपथ घेण्यास नकार दिला. धनखड यांनी 1993 मध्ये राजस्थान विधानसभेची निवडणूक जिंकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र नंतर काँग्रेसमध्ये अशोक गहलोत यांच्याशी त्यांचे जमले नाही. गहलोत यांनी धनखड यांनी विधानसभेची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते फार काळ स्थिरावले नाहीत किंवा टिकले नाहीत. 2003च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनखड यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे धनखड हे मूळ भाजपाचे नाहीत हे स्पष्ट होतं. धनखड यांना राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करायचा होता, पण वसुंधरा राजे यांनी त्यांना राज्यसभेत जाण्यापासून रोखले. मात्र धनखड यांनी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अचानक 2019 मध्ये धनखड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून निवड झाली.
नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2022 मध्ये उपराष्ट्रपती पदाचा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांनी काँग्रेसचे जे काही मार्गारेट अलवा यांचा पराभव केला. उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे धनखड हे पहिले नाहीत मित्रांनो. याआधी व्ही.पी. सिंग गिरी 1969, आर. व्यंकटरमण 1987 आणि शंकर दयाल शर्मा 1992 यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. मात्र या तिघांनी कोणत्याही राजकीय कारणाने नाही तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. हे लक्षात घेण्यासारखं आहे. विशेष म्हणजे हे तिघेही राष्ट्रपतीपदी निवडून आले. कृष्णकांत पण उपराष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत. 21 ऑगस्ट 1997 कृष्णकांत उपराष्ट्रपती झाले, पण कार्यकाल संपायला काही दिवस असतानाच 27 जुलै 2002 मध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले. 3 मे 1969 राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचे निधन झाले. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी व्ही. गिरी यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देशात अभूतपूर्व घटनात्मक पेच प्रसंगाची स्थिती उद्भवली. देशात राष्ट्रपती नाही आणि उपराष्ट्रपती नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे त्या काळचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांची कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. देशात राष्ट्रपती पदानंतर उपराष्ट्रपती हे दुसऱ्या क्रमांकाचे घटनात्मक पद आहे. राष्ट्रपतीच्या अनुपस्थित उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळू शकतो. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही पोटनिवडणूक नाही तर नियमित निवडणूक राहणार आहे. निवडून येणारा नवा उपराष्ट्रपती 2 वर्षासाठी नाही तर 5 वर्षासाठी सध्या राहणार आहे. सामान्यपणे आपल्या देशात आधी राष्ट्रपती पदाची आणि नंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत असते, पण यावेळी आधी उपराष्ट्रपती पदाची आणि नंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा मिळून सध्या जे काही 786 सदस्य आहेत त्यापैकी 6 रिक्त आहेत, म्हणजे 780 जणांना आता सध्या मतदानाचा अधिकार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी 394 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपाजवळ आपल्या मित्र पक्षाच्या मदतीने ही निवडणूक जिंकण्याएवढे निर्विवाद बहुमत आहे, यात काही शंकाच नाही. उपराष्ट्रपती पदासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यासह अनेकांच्या नावाची सध्या चर्चा आहे. त्यामध्ये आपले शरद पवार सुद्धा साहेब आहेत. यात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा गेल्या दिवसापासून माध्यमात रंगत असतानाच त्यात आता हा देशाचा नवा उपराष्ट्रपती कोण हा एक सध्या चर्चेमध्ये भर पडलेली आहे. हे सध्या तुम्हाला माहिती असेल, तुम्ही न्यूज चॅनल बघा की सध्या धनखड साहेबांनी नेमका राजीनामा का दिला हे सध्या चर्चेमध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या चर्चेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या अशी अफवा उठलेली आहे की उपराष्ट्रपती पदी जे काही आपले शरद पवार साहेब आहेत तेच होणार आहे असं सध्या चालू आहे. परंतु जर तुम्ही एकंदरीत वर्तुळ आणि चित्र बघितलं तर ही उपराष्ट्रपती जे काही पद रिकामं झालेलं आहे किंवा खाली झालेलं आहे त्यांच्या संघातलं आणि भाजपातल्या ऐकण्यातलीच म्हणजेच मोदी आणि शहा यांच्या ऐकण्यामधलाच उपराष्ट्रपती होऊ शकतो. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तर तुम्हाला सुद्धा काय वाटतं की नेमकं उपराष्ट्रपती पदी कोण निवडून यायला पाहिजे, तर तुमचं सुद्धा मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आत्ताचा इतकाच व्हिडिओ, पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत नमस्कार.